आजचा सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट म्हणजे अन्नप्राशन सोहळा हा करायचा की नाही करायचा, तर मी आज त्याबद्दलच बोलणार आहे. वेलकम टू माय चॅनल रुही गाजरे. फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सांगणार आहे अन्नप्राशन सोहळा हे करावं की ना करावं. तुम्ही आता पाहतायच मी कसं केलं आहे माझ्या बाळाचे अन्नप्राशन संस्कार. तुम्हीही हा पूर्ण व्हिडिओ पहा आणि नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हीही तुमच्या बाळाचे अन्नप्राशन संस्कार करता की नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्नप्राशन हा एक सोहळा नाही तर एक अन्नप्राशन हे संस्कार आहेत. आपल्याकडे पूर्वापार चालत आलेल्या 16 संस्कारांपैकी हा एक महत्त्वाचा संस्कार म्हणजे अन्नप्राशन संस्कार. आता जरी यांचे सोहळे होत असेल तरीही मी आवर्जून सांगेन की सर्वांनी हे नक्की करावं. जमेल तशी बाळांची किंवा स्वतःची म्हणा हौस करावी. 56 भोग अगदी चॉकलेट, गोळ्या, बिस्किट, जमतील तेवढे पक्वान असा सुंदर बेत करा. टीका करणारे बरेच असतील, पण खरं सांगू का, प्रत्येकाने हे अन्नप्राशन संस्कार हे केलंच पाहिजे. आणि हो, हे करताना आपण बाळाचे फोटोज व्हिडिओज नक्की काढा, कारण जेव्हा बाळ मोठं होईल तेव्हा आपण त्याला हे त्याचे लहानपणीचे अन्नप्राशन संस्काराचे व्हिडिओज दाखवल तेव्हा त्यालाही ते पाहून खूप छान वाटेल. आता बऱ्याचदा सगळ्यांना प्रश्न पडतो की अन्नप्राशनामध्ये नेमकं बाळाला नक्की काय खायला घालावं, कारण बाळ हे पहिल्यांदाच काहीतरी खाणार असतं. तर आपण ह्या सगळ्या वस्तू ठेवतो खऱ्या, पण त्यापैकी बाळाला जास्त काहीच आपण खायला घालायचं नसतं. जास्त म्हणण्यापेक्षा काहीच खायला घालायचं नसतं. आपण तांदळाची पेज बनवावी आणि एका अशा प्रकारे पेज बनवावी आणि ती बाळाला हळुवारपणे पातळ अशी पेज बनवून पहिल्यांदा तर बाळाला पातळ पेज आपण थोडी थोडी करून चारावी. त्याच्याने बाळाला पचन होतं का ते पाहावं आणि मगच ते आपण कंटिन्यू बाळाला चारावं. आता राहिला प्रश्न अन्नप्राशन सोहळ्याचा, तो म्हणजे का करतात. प्रथम आपण कुठलीही गोष्ट करताना ती सुंदर पद्धतीने सुरू करावी. तसेच अन्न हे आपण पूर्ण ब्रह्म मानतो, त्यामुळे अन्नपूर्णा मातेचा केलेला हा सन्मानच आहे. एवढा साधा सरळ सोपा अर्थ मी तुम्हाला सांगू शकते. बाकी शास्त्र आणि इतर कथा वाचत बसण्यापेक्षा त्यातील भाव मला जास्त आवडला. काही केल्यामुळे आपल्याला आनंद मिळत असेल तर त्यात गैर काय आहे ना. त्यामुळे हा सोहळा तुम्ही नक्की करा आणि मीही करते. मी अशा प्रकारे करते, तुम्ही कुठल्या प्रकारे करता ते मलाही नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.